नमस्कार मित्रांनो, आर जे मराठी या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर ती आनंदाची बातमी म्हणजे पिंक गुलाबी ई रिक्षा योजना। पिंक गुलाबी ई रिक्षा या योजनेअंतर्गत महिला व मुलींना पिंक रिक्षा मिळणार आहे। तर या योजनेचा GR काय आहे, शर्ती अटी काय आहे, पात्रता काय आहे व कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे, हे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा व अशीच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पिंक गुलाबी ई रिक्षा या योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्याबाबत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत ही योजना आहे। तर या योजनेचा GR हे आपण सर्वात अगोदर पाहू। राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग यांचा GR आहे। हा GR दिनांक 8 जुलै 2024 ला मंजूर झाला आहे। याबद्दल प्रस्तावना अशी आहे। माननीय उपमुख्यमंत्री वित्त महाराष्ट्र राज्य यांनी सन 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात पिंक रिक्षा 17 शहरात 10,000 महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे। त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याबद्दल शासन निर्णय असा आहे। राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगारांच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यात शासन मान्यता देत आहे। सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे 10,000 लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे। तर 10,000 लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे। कोणकोणत्या शहरात आहे त्यांची नावे इथं स्पष्ट दाखवली आहे। त्याचा पहिला आहे मुंबई उपनगर 1400, दुसरा आहे ठाणे 1000, पुणे 1400, नाशिक 700, नागपूर 1400, कल्याण 400, अहमदनगर 400, नवी मुंबई 500, पिंपरी 300, अमरावती 300, चिंचवड 300, पनवेल 300, छत्रपती संभाजीनगर 400, डोंबिवली 400, वरई विरार 400, कोल्हापूर 200 आणि सोलापूर 200 अशी एकूण 10,000 लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे। त्यानंतर आहे योजनेचा उद्देश। राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील होतकरू व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला व मुलींना त्यांचा सुरक्षित प्रवास करण्यात यावा, राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे। योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे ते बघणार आहोत। लाभार्थ्याची पात्रता अशी आहे। लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरं आहे अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे। तिसरं आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 3 लाख रुपयेपेक्षा कमी जास्त नसावे। पाचवा आहे लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील। त्यानंतर 6वा आहे विधवा कायद्याने घटस्फोटित
राज्यगृहातील इच्छुक प्रवेशिक, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षक गृह, बालगृहातील आजी माजी प्रवेशित त्यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते आपण पाहणार आहोत. आता योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड आवश्यक असणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे. कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक 3 लाख रुपयेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. बँक खाते व त्याचं पासबुक, त्यानंतर 5 फोटो आकाराचा फोटो, मतदान ओळखपत्र, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला, रेशन कार्ड, चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन, सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. तर हा आहे या योजनेबद्दलचा GR, पात्रता व कागदपत्राबद्दलची माहिती. तर या योजना आणखी एकदा समजून घ्या. तर या योजनेअंतर्गत तुम्हाला ॲटो रिक्षा हा मोफत मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला जी काही रिक्षाची किंमत असेल त्याच्या 10% म्हणजे 10% रक्कम तुम्हाला द्यायची आहे व 20% रक्कम सरकार देणार आहे व 70% रक्कम कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व ते कर्ज तुम्हाला 60 महिने म्हणजे 5 वर्ष भरायचे आहे. तर ही आहे या योजनेबद्दलची सविस्तर माहिती. तर ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांच्याही उपयोगी पडेल. व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.